वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण चालू केले आहे थर्मोडायनामिक्सचे न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन. त्याच्यापैकी बघा, हा आत्ता रिसेंटली 2025 मध्ये विचारलेला आहे. काय म्हणताय, डेल्टा एच फॉर द फॉर्मेशन ऑफ इथेन, म्हणजे फॉर्मेशन करायचं आहे कुणाचं, इथेनचं. ठीक आहे. इज म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला -84.4 किलो जूल. याला जूलमध्ये कन्वर्ट करा तर किती होईल, मायनस ॲज इट इज मायनस 84.4 इंटू 10⁻³ किती होईल, 3 जूल. इंटू काय होईल, 10⁻³ जूल. किलो जूलला कन्वर्ट केलं जूलमध्ये, काढून जाईल 10⁻³ जूल. त्याला अजून 3 डिजिट शिफ्ट करा तर हा येऊन जाईल -8440. कुठून आलं, इथे एक पॉईंट शिफ्ट होईल, अजून एक पॉईंट, एक पॉईंट, 3 डिजिट शिफ्ट करायचे होते आपल्याला, 3 डिजिट शिफ्ट केले असं येऊन जाईल युनिट जूल. नंतर टी दिला आहे टेम्परेचर, किती दिलं आहे, 300 केल्विन. टी दिलं आहे 300 केल्विन. नंतर रिॲक्शन बनवावी लागेल आपल्याला फॉर्मेशन ऑफ इथेनची. ठीक आहे, तर पहिले रिॲक्शन बनवा. नाव तर फॉर्मेशन ऑफ इथेन, इथेनचा फॉर्म्युला C2H6, म्हणजे आपल्याला बनवायचं आहे C2H6 आणि इथं दिलं आहे फॉर्मेशन ऑफ इथेन. तर काय लावू इथं, 2 टाइम्स कार्बन प्लस 3 टाइम्स H2 लावलं. 2 टाइम्स कार्बन, 2 कार्बन बरोबर आहे, आणि 3 × 6 हायड्रोजन बरोबर आहे. हे प्रत्येक कशामध्ये आहे, गॅसमध्ये, गॅस स्टेजमध्ये. काय आहे, गॅसमध्ये. तर याच्यावरून तुम्हाला डेल्टा एन जीची व्हॅल्यू काढायची आहे. तर डेल्टा एन जी हा इक्वल असतो नंबर ऑफ मोल्स, number of gaseous moles, number of gaseous mole in reactant in product minus its number of gaseous moles in रिॲक्टंट. आता हे काय काउंट काढून राहिला, कारण की आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेल्टा एन जी पाहिजे आहे. ठीक आहे, तर बघा, नंबर ऑफ गॅसियस मोल्स, बघा गॅसियस आहे, मोल म्हणजे इथं समोर किती आहे, 1, तर 1 मायनस, मी इथं असे ब्रॅकेट पण देऊ शकता. ठीक आहे, ठीक आहे. नंतर प्रोडक्ट हे आहे, प्रोडक्ट फॉर्म झालं तर हा 1च आहे. नंबर ऑफ गॅसियस मोल इन रिॲक्टंट, तर रिॲक्टंटमध्ये बघा, रिॲक्टंटमध्ये किती मोल्स येतील टोटल, बघा गॅसेसमध्ये किती आहेत टोटल, 3. रिॲक्टंटमध्ये 3 आहे, हे तर सॉलिड आहे, ते येणार नाही. म्हणजे टोटल किती आहे, 6 नाही करायचे, कोफिशियंट घ्यायचे, यांचे कोफिशियंट किती आहे, 3, तर 3. सर किती होऊन जाईल, -2. काय भेटली, डेल्टा एन जीची व्हॅल्यू भेटली. तर आता डेल्टा एन जी भेटलं तर तुम्हाला फॉर्म्युला लावायचा आहे. बघा फॉर्म्युला कोणता लावाल, आपल्याला डेल्टा एच काढायचा आहे. तर डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा एन जी आर टी, हा फॉर्म्युला आहे. डेल्टा एच मायनस डेल्टा एन जी प्लस आर टी. ठीक आहे. नंतर ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, डेल्टा एच ची व्हॅल्यू तुमच्याकडे दिलेली आहे, किती आहे, -484,400 मायनस ॲज इट इज. ठीक आहे. डेल्टा एन जीची व्हॅल्यू बघा किती आहे, -2, तर पुट करा -2. आरची व्हॅल्यू फिक्स असते 0.314, लक्षात ठेवा, आणि हे किती आहे, 300. चला सॉल्व करा, -84,400. ठीक आहे, मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आणि याने याला मल्टिप्लाय करा, की तो असेल 600 इंटू 8.314. या 2ने मल्टिप्लाय केला 300ला तर 600 येऊन जाईल. नंतर सॉल्व करा, -84,400 प्लस या 6ने याला मल्टिप्लाय करा तर किती येऊन जाईल, 4988.4. जेव्हा तुम्ही याला मल्टिप्लाय कराल तर 2 डिजिट नंतर पॉईंट येऊन जाईल, तर 1 2 0 0 इथे लिहू शकता तुम्ही, 0 0. म्हणजे काय झालं, जर तुम्ही इथं मल्टिप्लाय केलं तर एवढा आन्सर येईल. 3 डिजिट नंतर पॉईंट पाहिजे तर 3 डिजिट नंतर पॉईंट दिलं, 0 नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. चला, तर नंतर काय करा, डेल्टा यू इज इक्वल टू, हे सॉल्व करा, मायनस करा याच्यामधून, तर मायनस मोठ्या सॉल्व केला याचा आन्सर मिळेल
411.6 जूल. हा तुम्हाला काय भेटेल, याचा आन्सर भेटेल. इथून मल्टिप्लाय, इथून काय कराल, हे काय कराल तुम्ही सबस्ट्रॅक्ट कराल. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे हा तुमचा 3 मार्क्सचा न्यूमेरिकल होतं. किती मार्क्सचं होतं? 3 मार्क्स, 3 मार्क्स. आणि कधी विचारलं होतं? फेब्रुवारी 2025ला. तर हा अशा प्रकारे तुम्हाला हा न्यूमेरिकल काय करायचं होतं? सॉल्व्ह करायचं होतं. नंतरचं बघा, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ, तुम्हाला रिॲक्शन दिली आहे, ठीक आहे, आणि काही व्हॅल्यू दिल्या. तुम्ही डायरेक्ट इथूनच तुम्ही चालू करून द्याल. हेच माझं समजा मी लिहित आहे, क्वेश्चनमध्येच आहे, पण मी इथूनच गिवन चालू करत आहे. गिवन हे तुम्ही डबल लिहाल ना, गिवनमध्ये हे तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे आणि तुम्हाला रिॲक्शन दिली आहे. तर त्या रिॲक्शनला मी ओपन करून लिहित आहे. त्या रिॲक्शनला काय करते? ओपन करते. बघा, नायट्रोजन नायट्रोजन, 2 नायट्रोजन आहे आणि त्यांना काय लागलं आहे? हायड्रोजन. एक, याला पण एक हायड्रोजन, याला पण एक हायड्रोजन. तेच आहे N2O4 प्लस N2O4 आहे. याची रिॲक्शन करायची आहे हायड्रोजन सोबत. हे पण गॅसेसमध्ये काय भेटेल? 2 टाइम्स NH3 इन गॅसेस. हे पण कशात आहे? गॅसेस. हे पण गॅसेस. ती जी रिॲक्शन तुम्हाला दिली होती ती ओपन करून लिहिली. का बरं? बघा, मला व्हॅल्यू ह्या बॉन्डच्या दिल्या आहे, NH बॉन्ड, HH बॉन्ड, NN बॉन्ड. त्याच्यामुळे मला बॉन्ड पाहिजे आहे. बॉन्ड पाहण्यासाठी मला हे ओपन करून लिहावं लागेल. तर ठीक आहे, तर फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे? स्टँडर्ड एन्थॅल्पी. तर जो स्टँडर्ड एन्थॅल्पी असतो ते डेल्टा एस हा इक्वल असतो समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. काय असतो? समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. आता हे काय असतं ते बघा, इक्वल टू, हे जेव्हा तुम्ही बघाल तर रिॲक्टंटमध्ये हे दिसतंय, हे तुमचे हे तुमचे आहे रिॲक्टंट आणि हे काय आहे? तुमचे प्रोडक्ट. तर याच्यामध्ये बघा, इथे लिहिताना आपण काय करायचं आहे? प्रोडक्टमध्ये बघा, मला व्हॅल्यू दिले आहेत. इथं बघा, NH बॉन्ड किती आहेत? 1 2 3 4. बघा, हे काय आहे? रिॲक्शनचं आहे. चला बघा, आपण लिहू डेल्टा H स्टँडर्ड. कोणाचं? बघा, 4 बॉन्ड कोणाचे दिले आहेत? NHचे. तर लिहू NH बॉन्ड, NH स्टँडर्ड, कारण की अशी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. प्लस कशी ओळखली? बघा, 1 2 3 4. टोटल बॉन्ड किती आहे माझ्याकडे? 4, म्हणून समोर लिहिले 4. आणि व्हॅल्यू आपली NH डेल्टा स्टँडर्ड ऑफ NH दिला म्हणून तसं लिहिलं. प्लस अजून आपल्याला NN बॉन्ड दिला आहे. तर आपल्याकडे इथे NN बॉन्ड आहे 1. तर 1 डेल्टा स्टँडर्ड ऑफ NN बॉन्ड. म्हणजे जेवढे तुमचे रिॲक्टंटमध्ये आहेत पहिले ते लिहून घ्या, पहिले रिॲक्टंटचे लिहून घ्या. प्लस अजून काय दिलं आहे आपल्याला? बघा, HH बॉन्ड दिला आहे. किती आहे? 1. मग काय लिहू? 1 HH बॉन्ड. काय लिहू? 1 HH बॉन्ड. आता पूर्ण रिॲक्टंट कंप्लीट झालं. आता चला प्रोडक्टकडे. चला, प्रोडक्टमध्ये मायनस, प्रोडक्टमध्ये काय दिसत आहे? NH बॉन्डच आहे तिथं पण. टोटल किती बॉन्ड आहे? 1 2 3. टोटल 3 बॉन्ड NHचे आहे, पण समोर 2 दिसत आहे. NH बॉन्ड तर 3 आहे, पण समोर काय आहे? 2. याचा अर्थ 2 नाही, 2 इंटू काय करावं लागेल? 3. म्हणजेच किती होतील? 6. कसं 6 झालं? कारण की NH बॉन्ड इथं किती आहे? 3 आणि इंटू किती आहे? 2. इंटू 2 आहे, म्हणजेच किती झाले? 6. म्हणजे कोणते बॉन्ड आहे ते? डेल्टा स्टँडर्ड ऑफ NH बॉन्ड. झालं. प्रोडक्टमध्ये तेवढंच होतं. चला, आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. किती आहे? 4. याची व्हॅल्यू किती आहे? NH बॉन्डची 389 प्लस NN बॉन्डची 159 इंटू 1 म्हणजे तीच व्हॅल्यू येऊन जाते. प्लस अजून HH बॉन्डची किती दिल्या? NN बॉन्डची किती दिल्या? 159 प्लस HH बॉन्डची किती दिल्या? 433. झाला एवढा. मायनस 6 इंटू अजून कशाची पाहिजे? HH बॉन्डची. HH बॉन्डची किती दिल्या? 389. झालं. तर आता याला सॉल्व करा. काय जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला येऊन जाईल 1556 प्लस 195 प्लस 435. हे एका ब्रॅकेटमध्ये आहे, ठीक आहे. चला, नंतर काय होईल? मायनस याला मल्टिप्लाय करा. किती येतील?
यांचं जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल तर तुम्हाला येऊन जाईल 150 मायनस 2334. तर लास्टमध्ये आन्सर येईल मायनस, मोठ्या संख्येमधून हे मायनस कराल तर 184. युनिट यांचा जो आहे तोच येईल किलोजूल पर मोल. किलोजूल पर मोल ही कशाची व्हॅल्यू आहे? डेल्टा आर एच म्हणजे स्टँडर्डची. असं तुम्हाला हे सॉल्व करायचं होतं. काय केले बघा इथं तुम्हाला काय दिलं होतं? कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी दिली होती आणि रिॲक्शन दिली होती, पण व्हॅल्यू दिल्या होत्या बॉन्डच्या. त्याच्यामुळे हे बॉन्डमध्ये कन्वर्ट केलं. बॉन्डचा फॉर्म्युला असतो रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट, म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. बघा इथं 4 बॉन्ड डेल्टा एन एचचे होते, बॉन्ड मोजले म्हणून 4 लिहिलं. एक बॉन्ड एन एनचा होता, हा एन एनचा बॉन्ड होता म्हणून एन एन लिहिला. आणि एक बॉन्ड हायड्रोजनचा होता तर हायड्रोजन. तर 3 बॉन्ड एन एच होते पण इंटू 2 होतं म्हणून 6. प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे बरोबर पहिले हे स्क्वेअर, हा जो ब्रॅकेट आहे रिॲक्टंटचा, जेवढे रिॲक्टंटचे बॉन्ड आहे ते एका साईडला लिहा, मायनस करून मग बाकीचे प्रोडक्टचे लिहा. अजून जास्त असते तर अजून लिहिले असते. सॉल्व केले तर आन्सर किती येत आहे? मायनस 184 किलोजूल पर मोल असं याचा आन्सर येत आहे. चला अजून एक बघा. कॅल्क्युलेट गिवन काय म्हणताय? कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन, म्हणजे मिथेनला पेटवायचं आहे. इफ द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन, म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. बघा इथं बॉन्ड नाही दिला, इथं कंपाऊंड दिला. किती दिला आहे? -487 युनिट किलोजूल पर मोल प्रत्येकाचाच राहील. किलोजूल पर मोल इनवर्स. ठीक आहे. चला नंतर डेल्टा एच स्टँडर्ड ऑफ कोणाचं? नंतर दिलं आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2चं. त्याच्यानंतरची व्हॅल्यू किती आहे? -308.8 युनिट किलोजूल पर मोल. झालं. नंतर दिलं आहे वॉटर म्हणजे डेल्टा एच स्टँडर्ड ऑफ वॉटर म्हणजे H2O. किती दिलं आहे? -285.8 किलोजूल पर मोल. इथं दिलं नव्हतं, मागच्या न्यूमेरिकलमध्ये दिलं होतं. इथं बघा इथं डायरेक्ट लिहिलं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर. ते पहिले कशाची व्हॅल्यू आहे? मिथेनची दिली आहे तर पहिली व्हॅल्यू मिथेनचीच राहील, दुसरी वाली कार्बन डायऑक्साईडची आणि तिसरी वॉटरची. असं तुम्हाला लिहायचं होतं. नंतर बघा नंतर काय दिलं आहे? कंबशन. आपल्याला रिॲक्शन बनवावी लागेल तर बनवा मिथेनची रिॲक्शन. नाव मिथेनच्या कंबशन करायचं म्हणजे त्याला ब्रेक करायचं आहे. तर मिथेन रिॲक्ट करेल ऑक्सिजन सोबत, कारण की ऑक्सिजन शिवाय पेटणार नाही ना, कोणती वस्तू पेटवायची आहे तर मिथेनला तर प्रोडक्ट भेटत आहे म्हणते फॉर्मेशन ऑफ, म्हणजे तुम्हाला काय भेटत आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 प्लस H2O. CO2 आणि H2O भेटत आहे. तर कार्बन बॅलन्स आहे, ऑक्सिजन बॅलन्स आहे का? इथं किती येतील? 2 टाइम्स. तर इथं पण किती येतील? 2 टाइम्स. आता बघा ऑक्सिजन 4 आहे, चला बघा ऑक्सिजन किती आहे? 4 आणि हायड्रोजन इथं 4, तर 2 × 2 4 बरोबर आहे. चला आता फॉर्म्युला लावा. फॉर्म्युला काय असतो बघा? फॉर्म्युला असतो म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन हे इक्वल असते समेशन ऑफ तिथं काय लिहिलं होतं? रिॲक्टंट, इथं येतो प्रोडक्ट, मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड रिॲक्टंट, इथं येतो रिॲक्टंट. लक्षात ठेवाल इथं पूर्ण जिथं कंपाऊंड दिलेलं आहे तिथं कंपाऊंडमध्ये काय येतो? रिॲक्टंट. जिथे कंपाऊंड दिला आहे त्या कंपाऊंडमध्ये काय येतो? रिॲक्टंट. जिथं कंपाऊंड म्हणजे पूर्ण व्हॅल्यू दिली आहे जसे CH4 H2O वॉटर, इथं येतो प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. आणि जिथं बॉन्ड दिले असतील तिथं येतो रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. काय येतो? रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट येतो. हा तुमचं न्यूमेरिकल आहे, याचा फॉर्म्युला बघा, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. तर बघा प्रोडक्टमध्ये काय आहे? तुमचं कार्बन डायऑक्साईडचं आहे म्हणजे डेल्टा स्टँडर्ड ऑफ CO2. तर व्हॅल्यू काय आहे? 1 आहे तर लिहायची गरज नाही. प्लस वॉटर किती आहे? 2 टाइम्स. वॉटर 2 टाइम्स आहे. डेल्टा स्टँडर्ड ऑफ कोण आहे? H2O. कारण की अशा फॉर्ममध्ये आपल्याला दिला आहे व्हॅल्यू. हा झाला प्रोडक्ट संपलं. मायनस रिॲक्टंट काय येईल बघा? डेल्टा स्टँडर्ड ऑफ
CH4 झालं प्लस 2 टाइम्स डेल्टा स्टँडर्ड ऑफ O2. आता O2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे का? नाही. तर मग O2 ची व्हॅल्यू काय पुट कराल तुम्ही? 0. बाकी प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला व्हॅल्यू दिल्यात CO2 ची, H2 ची 2 × 2 करायला विसरायला नको. याची व्हॅल्यू 0 पुट करा, प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करा आणि याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. म्हणजेच हे जे आहे हा आता मागच्या वर्षी विचारलं होता फेब्रुवारी 2024 मध्ये